मनवोनी मनी मानो नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा अनिकार रुसावे नरगे बहुता आपल्या संचिता वाचोनिया मनवोनी मनी मानो नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी नारायण मनवोनी मनी मानोने खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू 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 त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानो नये खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान वैष्णव जगतवंदी जगतमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सुंदर असा 4 चरणाचा संचिताबद्दलची मीमांसा करणारा अभंग आहे. या अभंगामध्ये मुख्य विषय आहे संचिताचा. बरं का, संबंध ही संचिताशीच आहे. बरं का, आणि याचं प्रयोजन मात्र या अभंगात फार सुंदर आहे की होईल कैवारी नारायण, हे या अभंगाचं प्रयोजन आहे. अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध हा अनुबंध चतुष्टय जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्या विषयामध्ये प्रवेश होत नाही साधकाचा, असा आहे. आणि हा अभंग बसा आजच्या दिवशी तुमच्या सेवेकरिता निवडलेला आहे. बरं का, आज महान असा दिवस आहे तुमच्या आमच्या वाट्याला आलेला. हा, काय असेल ते आजच्या दिवशीच बोंबलायचं. बरं का, आजचा दिवस चांगला आहे.
ज्यांना आयुष्यभर मिळत नाही ना त्यांनी आज साधून घ्यायचं, त्याला काय. हो, साधून घ्यावं आजच्या दिवशी. हा, मुद्दाम बोंब मारावी, पण कोणती बोंब मारावी याकरता काही चिंतन आहेत बरं का. नाथरायांचं आहे, तुकोबारायांचं आहे, ज्ञानोबाराय म्हणतात मीही बोंब मारली, पण होळीच्या दिवशी नाही. हा, रोज तुमच्या आमच्या नावानं अशी म्हणतात, एकदा बोंब मारली ती रोज पाहिलं तुमचं आमचं वर्तन कसं आहे. त्यांना कळलं की हे लोक अधोगतीला जातील आणि म्हणून बोंब मारून सांगावं लागलं. पण बोंब मारून सुद्धा ऐकलं नाही. हे महाराज काही अभंग आहेत त्यांचे, वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी, बोंब मारून सांगितले. तुकोबाराय म्हणतात मीही मेलो सांगता सांगता, बर का. आणि म्हणून हरिपाठामध्ये एक शब्द आलेला आहे की तुम्हाला जर बोंब मारायचीच आहे तर रामकृष्ण टाहो असा मारा, अशी मारा, बर का. असं वर्णन आहे. होळी म्हटलं की त्यात प्रकार आले. देह चतुष्ट्याची होळी हा मुख्य प्रकार आहे. चतुष्ट देहाची होळी करायची आणि ज्ञानाग्नी घालून महाराज तिला जाळायची. फार त्याचं चिंतन फार सखोल आहे. एक 2 मिनिटं फक्त त्याचं काय, आजचा दिवस तो आहे म्हणून. नाहीतर काही लोक असे पण आहेत महाराज, होळीच्या दिवशी होळीचं काही सांगितलंच नाही महाराजांनी, असं होऊन जातंय बरं का. मग ती पुराणातली कथा नाही सांगायची, पुराणातली कथा नाही सांगायची. संत म्हणतात पुराणातल्या कथेपेक्षा मुख्य वर्म त्यांना सांगा, कारण कथा ती कथाच आहे. कथा ऐकून महाराज माणसाच्या जीवनामध्ये, म्हणजे पुराणी कथा ऐकून महाराज माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. किती जणांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं त्या होलिकेचं नाव ऐकून मला नाव सांगा. की जी होलिका महाराज भक्त प्रल्हादांना मांडीवर घेऊन बसली होती, तिला वरच असे होते, पण काय करावं, भक्त प्रल्हादा पुढे काय चालल तर ना. स्वयं अग्निरूप झालेले भक्त प्रल्हाद, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप या न्यायानं. त्यांनी महाराज होलिकाच त्याच्यामध्ये भस्म झालेली आहे, जी हिरण्यकश्यपाची बहीण मानली जाते. सामान्य नव्हती ती, त्याची व्याख्या आहे. अशी पुराण ऐकली म्हणजे तुम्हाला वाटते काय आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. ते म्हणतात अरे ते पुराणातली कथा आहे, पुराणातच आहे. याच्याकरिता महाराज तुकोबारायांचा गाथा, ज्ञानेश्वरी, संत एकनाथी भागवत ही जी काही असती प्रस्थानत्रयी जी केली आहे तुम्हा आम्हाला, ती तुमच्या आमच्या भल्या करताय, तुमच्या आमच्या भल्या करताय. केवळ महाराज आपल्याला अनुभूती अनुकरण ज्या त्रयीमुळे, प्रस्थानत्रयीमुळे जमतं किंवा जमेल किंवा घडेल, ती प्रस्थानत्रयी म्हणजे ही आहे. गाथा, ज्ञानेश्वरी आणि संत एकनाथी भागवत, या तिन्हींचा जर जीवनामध्ये पारायण जर जीवाला घडलं नसेल तर त्याने ते पारायण करावं, करून घ्यावं. आता जो मान जीवमन आहे तोपर्यंत, जोवरी काळ असे दुरी ठेला, 42व्या नाटाचा अभंग त्यातलं ध्रुवपद. जव काळ असे दुरी ठेला तो हरिगुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरून भला न वंचे त्याला, चुकू नको.